नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। प्रत्येक साडी आपण रेडी टू वेअर तर घेऊ शकत नाही, पण प्रत्येक साडी आपण रेडी टू वेअर मात्र नक्कीच करू शकतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे, पण हे शक्य आहे। तर आज आपण पाहणार आहोत रेडी टू वेअर साडी कशा प्रकारे करायची आहे। ती अगदी घरच्या घरी आणि अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। तर आधी अशा प्रकारच्या साड्या ज्यावेळी आपण करतो त्यावेळी पहिल्यांदा आधी साडीचा पदर आणि साडीच्या निऱ्या काढणे जास्त महत्त्वाचं असतं। तर त्यासाठीच आता इथे मी पहिल्यांदा आधी साडीचा पदर म्हणजे ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या आधी काढून घेते। तर अशा सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी पदराच्या प्लीट्स काढलेल्या आहेत। आता हा पूर्ण पदर आपल्याला सेट करायचा आहे। आता पूर्ण पदर ज्यावेळी आपल्याला सेट करायचा असतो त्यावेळी पहिल्यांदा आधी पदर नेहमी आधी एका लाईनमध्ये सगळ्या प्लीट्स आहेत की नाही हे आधी चेक करा। नसतील तर ते नीट करून घ्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला यू-पिन लावून घ्यायची आहे। तर पूर्ण पदर अशाच प्रकारे म्हणजे एक एक जी प्लीट आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी प्रेस करत आणि एकत्र करत जायचं आहे। आणि त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ज्या प्लीट्स आहेत आपण एकत्र केल्या आहेत त्या ठिकाणी आपण या ठिकाणी यू-पिन जी आहे ती लावून घ्यायची आहे। तुमच्याकडे यू-पिन नसेल तर तुम्ही सेफ्टी पिनचा वापर करू शकता। तर जेवढा आपल्याला पदर पाहिजे असेल तेवढा पदर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी मी पदर जो आहे तो माझ्या गुडघ्याच्या थोडासा खाली यायला पाहिजे एवढ्या उंचीने मी हा पदर आहे तो केलेला आहे। आता पदर आपला झालेला आहे तयार। त्यानंतर आपल्या साडीच्या निऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। तर निऱ्या तयार करण्यासाठी पहिल्यांदा आधी साडी आपल्याला नेसून पाहावी लागेल। त्यासाठी आपल्याला जशी आपण नेहमी साडी नेसतो त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा आपण साडी नेसून घ्यायची आहे। तर आता या ठिकाणी मी साडी खोचायला सुरुवात करते। पुढून खोचून झालेलं आहे, आता मागून साडी खोचून घेते। आता मागून खोचून झाल्यानंतर आपल्याला साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत। आता निऱ्या जशा आपण नेहमी जशा काढतो ना त्याच प्रकारे काढायच्या आहेत। पण आता या ठिकाणी बघा आपला पदर ऑलरेडी तयार आहे। तर यासाठी मी पहिल्यांदा आधी पदर हा माझ्या डाव्या खांद्यावरती टाकते। गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे एवढा मी पदर या ठिकाणी घेतलेला आहे। आता या ठिकाणी पदराच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पिनअप करायचं आहे त्या ठिकाणीच आपल्याला ही यू-पिन आहे ती लावून घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला लक्षात येईल की पदर हा आपल्याला एवढा असा आपल्याला इथपर्यंत घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जी आपली सेफ्टी पिन असणार आहे ती आपल्याला पदराला लावायची आहे। तर अशा ठिकाणी बघा मी खांद्याच्या थोडंसं पाठीमागे जी यू-पिन आहे ती मी लावून घेतलेली आहे। आता या ठिकाणी समोरून आधी पदर आपण घ्यायचा आहेच, पण मी आधी पहिल्यांदा तात्पुरती ही आपली पदराला जी सेफ्टी पिन आहे ती लावून घेते। आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे बघा, निऱ्या काढायच्या आहेत। पण निऱ्या काढण्यापूर्वी आपल्याला साईड फिटिंगसाठी आपल्याला एवढं साडीचं अंतर आहे ते सोडायचं आहे। या अंतरापेक्षा तुम्ही आणखी जरी सोडलात तरी काही हरकत नाही आहे। आता एवढं अंतर सोडून झालं की त्यानंतर त्या ठिकाणी लगेचच बघा मी या ठिकाणी निऱ्या काढून घेत आहे। त्या निऱ्या अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता। ही पण अगदी सोपी पद्धत आहे आणि ज्यांना निऱ्या नीट येत नाहीत तर त्यांच्यासाठी ही पद्धत अगदी छान आहे। आता बघा निऱ्या मी इथे काढलेल्या आहेत। आता निऱ्या मी थोड्याशा अशा हलवून घेते आणि काय झालं आहे बघा की जी निरी आहे जी वरची तर ती वरची निरीमध्ये काय झालं आहे थोडंसं आपल्या उजव्या साईडला साडीचं फॅब्रिक उरतं आहे, म्हणून मग मी काय करणार आहे की ती निरी मोठी करून घेणार आहे। तर आधी मी साईड फिटिंगसाठी जे साडीचं फॅब्रिक सोडलं आहे ना ते बेली बटनच्या राईट साईडला थोडंसं खोचून घेतलं मी आणि त्यानंतर आता ही जी निरी आपली आहे उजव्या साईडला फॅब्रिक उरत होतं म्हणून मी ती अशी मोठी अशी या ठिकाणी निरी करून घेतली आहे। आता निऱ्या सगळ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। निऱ्या जर का तुमच्या खालीवर झाल्या असतील तर त्या फक्त एका लाईनमध्ये तुम्हाला करून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर आपल्याला ह्या निऱ्यांना यू-पिन लावायचे आहेत। आता यू-पिन तुम्ही लावायचे कसे तर 3 ठिकाणी तुम्ही या ठिकाणी यू-पिन लावू शकता। म्हणजे वरती एक ज्या ठिकाणी आपण खोचणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही एक यू-पिन लावा, सेंटरला एक लावा आणि फॉलच्या बाजूला पण त्या ठिकाणी सगळ्या निऱ्या एकत्र करून अशी यू-पिन लावून घ्या। म्हणजे तुमच्या निऱ्या सेट होतील, म्हणजे जास्त फुलणार नाहीत, पसरणार नाहीत। तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ह्या निऱ्यांना आयरनिंगसुद्धा करू शकता। तर ते फक्त वेळेवरती आहे अवलंबून, नसेल तरी काही हरकत नाही। तुम्ही अशा प्रकारे निऱ्या आपल्या हाताने जरी प्रेस केलात तरी त्या निऱ्या अगदी नीट राहू शकतात। तर बघा अशा प्रकारे मी यू-पिन या ठिकाणी निऱ्यांना लावून घेत आहे।
तर त्या फॉलकडच्या सुद्धा ज्या निऱ्या असणार आहेत आपल्या, तर तिथपर्यंत आपल्याला युपिन लावून घ्यायची आहे. आता त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं, अशा प्रकारचा एक बेल्ट घ्यायचा आहे बघा. अशा प्रकारचा जो बेल्ट असतो तो बघा ड्रेसना वगैरे अशा प्रकारचे बेल्ट भेटतात. हा माझ्या ड्रेसचाच बेल्ट आहे. तर असे दोरीवाला बेल्ट असला पाहिजे. तुमच्याकडे कमरपट्टा असेल तरी चालेल, पण तो दोरीवाला पाहिजे. तर अशा प्रकारचा बेल्ट असेल तर उत्तमच. तर काय करायचं आहे बघा, ही जी निरी आहे ना वरची, त्या निरीची एकच बाजू तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे, दुसरी बाजू सोडून द्यायची आहे आपल्याला. तर बघा एकच बाजू मी घेतली आहे, बाकीच्या सगळ्या आपल्या निऱ्या घ्यायच्या आहेत. आणि बेल्ट आपण जसा लावतो तसाच बेल्ट आपल्याला घ्यायचा आहे. फक्त या बेल्ट आणि आपल्या ज्या निऱ्या आहेत यांना एकत्र मिळून या ठिकाणी आपल्याला पिन लावायचे आहेत, 2 सेफ्टी पिन लावायचे आहेत. आता हा बेल्ट लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, निऱ्या आपण ज्या ठिकाणापासून खोचणार आहोत ना त्या ठिकाणीच फक्त बेल्ट लावा, वरती एकदम लावू नका, नाहीतर मग नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर बघा निऱ्या तुम्हाला स्क्रीनवरती पण पाहायला भेटत असेल की मी कोणत्या ठिकाणी हा ज्या बेल्ट आहे तो लावलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 2 सेफ्टी पिन मात्र लागणार आहेत. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा सेफ्टी पिन आपल्या पोटाला वगैरे लागू शकतात. तर लागणार नाही आहेत, कारण की हे सेफ्टी पिन काय होणार आहेत, जरी आपण लावले असले तरी त्या ठिकाणी आपण निरी जी आहे ती खोचणार आहोत, त्याच्यामुळे आपल्या पोटाला सेफ्टी पिन लागण्याची काहीच अशी म्हणजे भीती नाही आहे. आता बघा आपली पूर्ण साडी जी आहे रेडी टू वेअर, ही साडी आपली तयार झालेली आहे. मी हँगरला अशा प्रकारे हँग केलेली आहे. तर पहिल्यांदा आधी मी पदर जो आहे तो बघा अशा प्रकारे वरती असा टाकलेला आहे. तर पदर मी बाजूला करून घेते. त्यानंतर निऱ्या ज्या आहेत त्या आहेत अशा आहेत बघा. निऱ्या आणि त्याच्या पुढचं जे फॅब्रिक असतं ना, जे आपण सुरुवातीला खोचतो साडी, तर ते असं फोल्ड करायचं, म्हणजे थोडंसं घडी घालायचं आणि अशा प्रकारे तुम्ही फोल्ड करू शकता. तर आता पूर्ण साडी आधी आपण व्यवस्थित अशी नीट करून घेऊया. आणि त्यानंतर जशी आपण नेहमी साडी नेसतो ना त्याच प्रकारे आपल्याला ही साडी जी आहे ती नेसायची आहे. तर पहिल्यांदा आधी सुरुवातीला साडी आपल्याला खोचून घ्यायची आहे. पुढून खोचून घेतली, आता मागूनही व्यवस्थित अशी खोचून घेऊया पूर्ण पायापर्यंत. अगदी जमिनीला साडीचं जे फॅब्रिक आहे ते टच झालं पाहिजे, अशा प्रकारे पूर्ण पायापर्यंत. अगदी जरी तुम्ही हिल जरी घातला असेल तरी पण ते हिल दिसता कामा नये साडीमध्ये. अशा प्रकारे आपल्याला साडी नेसायची आहे. आणि बऱ्याच जणांना प्रॉब्लेम बघा असतो की रेडी टू वेअर साडी नेसता येत नाही, पण तुम्ही अशा प्रकारे साडी तयार केलात ना तर तुम्ही पण अगदी साडी आरामात नेसू शकता. आता आपल्या निऱ्या आधी सुरुवातीला खोचायच्या नाही आहेत. तर जो आपण बेल्ट लावलेला आहे तर तो आधी पहिल्यांदा आपल्या पोटाला असा बांधून घ्यायचा आहे. आता ही बेल्टची जी दोरी आहे ना ती मोठी आहे, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, पाठीमागून एक गाठ बांधली आणि आता पुढे ती दोरी घेतली आणि पुढे पण एक गाठ बांधत आहे. आता समजा तुमची दोरी पुरणारी नसेल किंवा तुम्ही जाड असेल वगैरे तर मात्र तुम्हाला पाठीमागेच गाठ बांधायची. पण काही काळजी करू नका, हा जो बेल्ट आहे ना तो अजिबात आपल्या साडीमध्ये दिसणार नाही आहे. मी तुम्हाला पूर्ण साडी नेसून दाखवणार आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईलच पुढे. आता आपला बेल्ट आपला लावून झालेला आहे. त्यानंतर आता बेल्ट लावल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी आपल्या निऱ्या ज्या आहेत त्या खोचून घ्यायच्या आहेत. आता निऱ्या खोचताना तुम्हाला बेली बटनच्या या ठिकाणीच अगदी निऱ्या व्यवस्थित अशा खोचून घ्यायच्यात. बघा काही जणी असं बोलतात की ताई निऱ्या नाही तर मिऱ्या बोलतात, पण आमच्याकडे निऱ्याच बोलतात. आणि आता बघा निऱ्या आपण या ठिकाणी खोचून घेतलेल्या आहेत. निऱ्या अगदी व्यवस्थितपणे खोचून घ्या, वरती वगैरे जाता नाहीत, खेचल्या जाता नाहीत, याची काळजी घ्यायची आहे. आता बघा निऱ्या खोचून झालेल्या आहेत. आपल्याला निऱ्यांना जी युपिन आपण लावून घेतले ते आपण नंतर काढून घेऊया. पहिल्यांदा आपण पदर लावून घेऊया. तर पदर समोरून व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पदराला आपण पिनअप करायची आहे. तर युपिन आपण ऑलरेडी लावलेली आहे, त्याच ठिकाणी आपल्याला ही जी सेफ्टी पिन आहे ती लावून घ्यायची आहे. तर बघा खांद्याच्या थोडंसं पाठीमागे ही सेफ्टी पिन मी लावलेली आहे. आणि आता त्यानंतर आपल्या समोरच्या प्लेट्स व्यवस्थित करून साईड फिटिंग करायची आहे. साईड फिटिंगसाठी बघा आपण एवढं साडीचं फॅब्रिक जे आहे ते सोडलेलं आहे. ते आता आपल्या निऱ्यांच्या आतल्या साईडने बेली बटनच्या राईट साईडला ते असं वरती असं ओढून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला टाईट पाहिजे तेवढं घ्या. त्यानंतर ते थोडंसं असं गुंडाळी करा त्याची आणि त्यानंतर ते खोचून घ्या आणि वरचं फॅब्रिकसुद्धा जे आपलं आहे ते पण खोचून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपण ही साडी जी आहे ती नेसू शकतो. आता या ठिकाणी साईड प्लीट्स ज्या आहेत त्या फक्त व्यवस्थित सेट करायच्या आहेत. त्यानंतर जे आपण निऱ्यांना जी युपिन्स लावलेल्या आहेत ते पण आपण काढून घेऊया.
आणि अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान प्रकारे आणि अगदी आपण 2 मिनटात ही अशा प्रकारे साडी जी आहे ती नेसू शकतो. तर नक्की ट्राय करून बघा ही पद्धत. आणि स्लिम ज्या मुली आहेत किंवा लेडीज आहेत त्यांच्यासाठी तर ही सोपी अशी होणारी पद्धत आहे. जर का तुमचं थोडंसं पोट असेल तर मात्र ज्या ठिकाणी आपण कसं बेल्ट जो लावतो त्या ठिकाणी थोडंसं तुमचं पोट जे आहे ते थोडंसं आणखी दिसू शकतं. पण बेल्ट जर का तुमचा प्लेन पूर्ण असेल आणि व्यवस्थित तुम्ही लावलात तर मात्र तुमचं पोट तेवढं दिसणारही नाही. तर याची फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे की बेल्ट कोणत्या प्रकारचं तुम्हाला निवडायचं आहे. बाकी ही जी पद्धत आहे ती अगदी सोपी आहे, सुंदर आहे आणि अगदी छान आहे आणि अगदी 2 मिनटात तुम्ही ही साडी नेसू शकता. तर मैत्रिणींनो, आजची ही जी ट्रिक आहे ती एकदम नवीनच्या नवीन आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल माझ्या तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.